आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल। मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही। युतीसाठी कुणाच्या दारात कटोरा घेऊन उभा राहणार नाही असं ठणकावून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचा पुरता अपेक्षाभंग झालाय। मुंबईत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी उद्धव ठाकरे मात्र हरलेत। ठाणे वगळता शिवसेनेला कुठेही यश मिळालं नाहीये। उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची होती मुंबई, पण मुंबईनं उद्धव ठाकरेंना पूर्णपणे नाकारलं नसलं तरी स्वीकारलंही नाहीये। पण तुम्हाला काय घाई एवढी? आत्ताचं पहिलं जरा अजून नीट पेढी तर खाऊ द्या। मी राजकीय विश्लेषक अजिबात नाही, त्याच्यामुळे मलाही अशी विश्लेषण काही जमत नाही आणि झेपत नाही। एक हाती सत्ता काबीज करण्याचा निर्धार करत उद्धव ठाकरेंनी युती तोडली, पण त्याचा फायदा सेनेपेक्षा भाजपला जास्त झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना सरस ठरले। भलेही भाजपच्या 4-2 जागा सेनेपेक्षा कमी असतील, पण जल्लोष साजरा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे। म्हणूनच निकालानंतरची पत्रकार परिषद उद्धवना अवघ्या 5 मिनिटात आवरावी लागली। नाही, यश कुठे मानता तुम्ही? यश कसं मानता येईल? त्यांनी जेवढी ताकद पणाला लावली होती त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांचं हे मोजा ना। जी काही ताकद पणाला लावली होती त्यांनी, सत्ता, संपत्ती, साधन वगैरे सगळं, त्या प्रमाणात तुम्ही त्यांचं हे मोजणी करा। मुंबईत अर्धी मुर्दी सत्ता शिवसेना स्थापन करेलही, पण उद्धव ठाकरेंच्या हातात त्याचं रिमोट कंट्रोल असणार नाही। या निवडणुकीमुळे शिवसेना संपलेली नसली तरी आजच्या घडीला भाजप हाच राज्यातला मोठा पक्ष आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे तोळामोळा झालेत, तर शिवसेना शहरी पक्ष उरलाय। या निवडणुकीतलं हे अपयश सेनेला स्वबळावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी धक्का आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।